Press the bell icon on the YouTube app and never miss another update. Hi students, welcome to Yash Academy YouTube channel. In the previous video, we have seen the IUPAC nomenclatures, rules used for the naming of mono and polyfunctional compounds, aromatic compounds, cycloalkanes, and substituted derivatives of alkanes. Today, in this video, we are going to discuss the phenomenon isomerism. The organic compounds have a characteristic property show a phenomenon known as isomerism. What is the meaning of isomerism? Isos means the same or equal, and meros means the parts. So they are having equal parts. Now suppose you are given some activity and you are asked observe the structural formulae of 1 and 2. The two structural formulas are given to you and you are asked count the number of carbon, hydrogen and oxygen in each structure. दिलेल्या स्ट्रक्चर मधून कार्बन हायड्रोजन ॲटमची संख्या तुम्हाला मोजायला सांगितली असेल तर ती पहिल्यांदा मोजून घ्या. तुमच्या लक्षामध्ये येईल की स्ट्रक्चर 1, 2, 3 there are 3 carbon atoms, 6 hydrogen atoms and 1 oxygen atom. In structure 2 there are 2 plus 1 3 carbon atoms, 5 plus 1 6 hydrogen atoms and 1 oxygen atom. So both structure contain 3 carbon atoms, 6 hydrogen atoms and 1 oxygen atom. Now you have to write the molecular formula of each structure. म्हणजे प्रत्येक स्ट्रक्चर साठी मॉलिक्युलर फॉर्म्युला काय ते आपण इथे लिहूया. C3H6O is the same molecular formula for both the structures. दोन्ही स्ट्रक्चर साठी एकच मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला इथं पाहायला मिळतो. मग व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देम? मग जर बोथ हॅव वन अँड द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला then what is the difference between these two structures? या दोन स्ट्रक्चर मध्ये नेमका काय फरक असणार आहे हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. म्हणण्यापेक्षा या दिलेल्या स्ट्रक्चर कडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये याला पाहिजे. तुमच्या लक्षात येईल की दिस इज द कार्बोनिल कार्बन. दिस कार्बन इज अटॅच्ड टू 2 CH3 ग्रुप, 1 that is the मिथाइल. म्हणजे हा कार्बन इतर 2 कार्बन ॲटमला जोडलेला पाहायला मिळतो. इन स्ट्रक्चर सेकंड दिस कार्बन इज अटॅच्ड टू ओनली 1 कार्बन अँड 1 हायड्रोजन. म्हणजे लिंकेज जर आपण पाहिलं तर ते कशा पद्धतीचं आहे हे तुम्हाला यावरून सांगता यायला पाहिजे. द डिफरंट अरेंजमेंट ऑफ कार्बन ॲटम्स म्हणजे इथं कार्बनची अरेंजमेंट तुम्हाला बदललेली पाहायला मिळते. आणि therefore these two structures show different physical and chemical properties. म्हणजे जर वेगळी अरेंजमेंट जर असेल तर निश्चितच त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज असणार आहेत, फिजिकल असतील किंवा केमिकल प्रॉपर्टीज असतील, या प्रॉपर्टीज मात्र भिन्न किंवा वेगळ्या असणाऱ्या आहेत. बट व्हॉट इज द रिलेशन बिटवीन दिस टू स्ट्रक्चर्स? मग जरी असं असलं तरी या दोन स्ट्रक्चर्स मध्ये नेमकं रिलेशन काय असणार आहे तर हे दोन्ही पाहिल्यानंतर तुमच्या जे लक्षामध्ये येईल त्यावरून तुम्हाला सांगता येईल
की 2 स्ट्रक्चरल फॉर्म्युले आर डिफरंट, म्हणजे 2 स्ट्रक्चरल फॉर्म्युले दिलेली वेगळी आहेत हे तर तुम्हाला सांगता येईल, कारण कार्बनचे अरेंजमेंटच इथं वेगळे आहे, बट दे हॅव इक्वल पार्ट्स. म्हणजे इथं दे हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. लक्षात घ्या, दे हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युले. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला मात्र वेगळा आहे. अँड हेन्स स्ट्रक्चर 1 अँड 2 आर आयसोमर्स ऑफ ईच अदर असं म्हटलं जातं. म्हणजे आयसोमेरिझम बोथ आर हॅव्हिंग द इक्वल पार्ट्स मीन्स सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. हे आयसोमेरिझम हे आपल्याला ह्या दृष्टीनं सुरुवातीला माहित असणं आवश्यक असणार आहे. नाउ व्हॉट इज आयसोमेरिझम? मग आयसोमेरिझमची व्याख्या किंवा आयसोमेरिझम म्हणजे नेमकं काय असणार आहे आपण आता सांगू शकतो का? तुम्हाला काय आठवतंय का? पहा, 2 or more compounds, म्हणजे आता 2 कंपाऊंड्स आपण पाहिलेले आहेत, स्ट्रक्चर 1 and 2. बोथ आर डिफरंट, बोथ आर हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, बोथ बट दे हॅव डिफरंट structural formulae. So 2 or more compounds, they are having the same molecular formula but different physical and chemical properties are isomers, and the phenomenon is known as a isomerism. म्हणजे इथं आयसोमेरिझम फिनॉमिनन जो असणार आहे तो तुम्हाला माहित असणार आहे. नाउ आयसोमेरिझम आर ऑफ 2 टाइप्स. वन इज अ स्ट्रक्चरल आयसोमेरिझम and second is a stereoisomerism. या 11th standard ला you are going to study only structural isomerism. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम अभ्यास करण्यापूर्वी किंवा नेमकं काय पाहण्यापूर्वी 2 स्ट्रक्चर्स तुम्ही पहा. या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला असं दिसेल की ऑक्सिजन जो असणार आहे, दिस ऑक्सिजन इज अटॅच टू हायड्रोजन अँड कार्बन इन स्ट्रक्चर 1 आपण म्हणूया. अँड इन स्ट्रक्चर सेकंड दिस ऑक्सिजन इज अटॅच्ड टू 2 कार्बन ॲटम. म्हणजे इथंही पुन्हा तुमच्या लक्षामध्ये येईल की देर इज अ डिफरन्स इन द चेन ऑफ कार्बन्स किंवा कार्बन चेन विद इन द मॉलिक्युल. म्हणजे त्या मॉलिक्युल मध्ये कार्बनची चेन तुम्हाला बदललेली पाहायला मिळेल. हा एक यातला त्या मॉलिक्युलमध्ये जो आपण अभ्यासतोय त्यामध्ये कार्बनची चेन आणि इतरांशी तुलना केली तर निश्चितच वेगळी तुम्हाला पाहायला मिळणारी आहे. So 2 or more compounds have the same molecular formula and different structural formulae are called structural isomers. म्हणजे this structure 1 is a ethyl alcohol and structure second is a dimethyl ether. So both structures are structural isomers. हे दोन्ही structural isomers असणारे आहेत. So 2 or more compounds having the same molecular formula but different structural formulae are called structural isomers of each other, and the phenomenon is known as the structural isomerism. Structural isomerism स्ट्रक्चर मध्ये तो फरक असणारा आहे. आणि स्ट्रक्चर याचा अर्थ रचना, म्हणजे कार्बनची रचना ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने असणारी आहे, हे आपण इथं लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. नाउ सेकंड इज अ स्टिरिओआयसोमेरिझम. स्टिरिओआयसोमेरिझम जो असणार आहे, this word is the combination of 2. One is isomerism having the same molecular formula, and second is a stereo. The stereo words is a stereo याचा अर्थ different arrangement of atoms or groups about the carbon atom in space. म्हणजे 3 डायमेन्शन मध्ये किंवा त्रिमितीमध्ये किंवा स्पेस मध्ये एका कार्बन ॲटमला जोडलेले जे 4 ॲटम्स किंवा ग्रुप्स असणारे आहेत, जे भिन्न असणारे आहेत, यांची मांडणी निश्चित वेगळ्या स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळते. ते स्टेरिओ आयसोमेरिझम असणार आहे. ही 2 स्ट्रक्चर्स पाहिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल दोन्ही एकसारखीच आहेत. कार्बन इथं एक दिसतोय पहा, दिस इज द कार्बन विच इज अटॅच टू 1 इथाइल, hydrogen, Cl and methyl. So all these atoms which are groups attached to this carbon atom are different. So this carbon is called a chiral carbon atom or asymmetric carbon atom. म्हणजे हे झालेलं आहे तुम्हाला. असिमेट्रिक कार्बन ॲटम असणारा, इथंही तो असिमेट्रिक कार्बन ॲटम असणारा आहे. यामध्ये फक्त काय की तुम्हाला सांगता येईल की कार्बन 4 वेगळ्या ॲटम्सला किंवा ग्रुप्सला जोडलाय, म्हणजे कनेक्टिव्हिटी जी असणारी आहे ती एकसारखी आहे.
इथंही 4 ऍटम्स किंवा ग्रुप्स जे असणारे आहेत ते तेवढेच आहेत, फक्त स्पेस मध्ये त्यांची मांडणी मात्र इथं बदललेली तुम्हाला पाहायला मिळेल. हाच यातला महत्वाचा डिफरन्स असणारा आहे. सो 2 or more compounds have the same structural formula. स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे, बट दे आर हॅव्हिंग डिफरंट स्पॅशियल याचा अर्थ स्पेस. अरेंजमेंट ऑफ ऍटम्स ऑर ग्रुप्स आर कॉल्ड स्टिरिओ आयसोमेरिझम. म्हणजे या पद्धतीनं हे आयसोमेरिझमचे 2 भाग इथं आपल्याला पाहायला मिळतात. नाउ विल डिस्कस द टाइप्स ऑफ स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. हे जे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम जे असणार आहे त्यांचे टाइप्स आपण बघूया आता, किंवा आयसोमेरिझमचे जे टाइप्स असणार आहेत. फर्स्ट इज अ चेन आयसोमेरिझम, सेकंड पोझिशन आयसोमेरिझम, थर्ड वन इज अ फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, fourth one is a metamerism, and fifth is a tautomerism. In this video, dear friends, we are going to study only first 2 types of isomerism, that is chain isomerism and position isomerism. राहिलेले जे 3 आयसोमेरिझम असणारी आहेत यासाठी स्वतंत्र व्हिडिओ काढायचे का अन्य कॉम्बिनेशन करून एक्सप्लेनेशन द्यायचं, हे येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल. आता इथं पहिल्यांदा आपण पाहूया चेन आयसोमेरिझम. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करत असताना ऑर्गॅनिक केमिस्ट्री असो किंवा कोणताही, पहिल्यांदा जे टायटल तुम्ही वाचता त्या टायटल मध्ये असणारे शब्द, त्याचा नेमका अर्थ काय, त्यावरून तुम्हाला काही संदर्भ लागतो का, हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. त्यामुळे चेन आयसोमेरिझम म्हणजे आय थिंक नाउ यू आर व्हेरी फॅमिलियर विथ द वर्ड आयसोमेरिझम, परंतु त्याच्या अगोदर चेन लागलंय याचा अर्थ चेन मध्ये म्हणजे कार्बन स्केलेटन मध्ये फरक आहे की काय, हा तुमच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा विचार येणं आवश्यक असणार आहे. मग आता इथं तुम्हाला ऍक्टिव्हिटी स्वरूपामध्ये दिले, म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा त्या दृष्टीनं जर मांडणी करून जर लिहिता येत असेल किंवा त्याच्यावरनं तुम्हाला काही लिखाण करता येत असेल तर तो दृष्टिकोन इथं ठेवलेला आहे. ते सगळी माहिती तुम्हीच सांगायची आहे. आता ही 2 स्ट्रक्चर्स तुम्हाला दिलेली आहेत. फर्स्ट स्ट्रक्चर जर पाहिलं आपण, इथं आपण म्हणूया ऑब्झर्व द स्ट्रक्चरल फॉर्म्युले 1 and 2 मग पाहिल्याप्रमाणे. ठीक आहे, हे ऑब्झर्व करूया आपण आता. स्ट्रक्चर 1 मध्ये बघा, CH3 CH2 CH2 CH3, म्हणजे देयर आर 4 कार्बन ऍटम्स and all carbon atoms are in a continuous chain. This is the normal chain. आणि 4 कार्बन आहेत त्यामुळे ब्युटेन असेल किंवा एन ब्युटेन, एन याचा अर्थ नॉर्मल ब्युटेन असणारा आहे. नाउ ऑब्झर्व द सेकंड स्ट्रक्चर. इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की CH3 CH3 आणि पुढे CH3 आहे. म्हणजे इन दिस स्ट्रक्चर यू विल ऑब्झर्व दॅट की 3 कार्बन ऍटम्स आर इन अ कंटिन्युअस चेन, बट 4th कार्बन ऍटम फॉर्म द ब्रांच. म्हणजे इथं चौथा जो कार्बन असणार आहे तो त्या 3 कार्बन ऍटमच्या मधल्या कार्बन ऍटमला जोडलाय आणि तिथं एक ब्रांच तयार झालेली पाहायला मिळते. म्हणजे इथं पुन्हा तुमच्या लक्षामध्ये येईल की कार्बनचं स्केलेटन किंवा स्ट्रक्चर हे बदललेलं तुम्हाला पाहायला मिळेल. या स्ट्रक्चरचं नाव आहे 2 मिथाइल प्रोपेन. 1 2 3 हे 3 कार्बन्स म्हणून प्रोपेन आणि 2 पोझिशनला CH3 ग्रुप आहे मिथाइल म्हणून 2 मिथाइल प्रोपेन, किंवा कॉमन नेम इज आयसोब्युटेन. अशा पद्धतीने असणार आहे. आता एक एक पॉइंट्स आपण विचारात घेऊया म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होत जातील. नाउ काउंट द नंबर ऑफ कार्बन अँड हायड्रोजन इन ईच स्ट्रक्चर. दिलेल्या दोन्ही स्ट्रक्चर मधून तुम्हाला कार्बन आणि हायड्रोजनची संख्या मोजायची आहे. तुमच्या लक्षात येईल की कार्बन 4 आणि हायड्रोजन 10 असणारे आहेत. कार्बन 4 आणि हायड्रोजन 10 दोन्ही स्ट्रक्चर मध्ये तेवढेच तुम्हाला पाहायला मिळतील. बरोबर आहे. नाउ राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ई स्ट्रक्चर. म्हणजे इथं कार्बनची संख्या 4, हायड्रोजनची संख्या 10, त्यामुळे मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10. याचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला एकच येईल. सो बोथ द स्ट्रक्चर्स हॅव वन अँड द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, दॅट इज C4H10. दोन्हीसाठी वेगळा तुम्हाला इथं दिसत नाही. नाउ व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देम. मग मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, मग दोन्हीमध्ये फरक काय आहे, तर फरक हा असणार आहे की कार्बन स्केलेटन मध्ये बदल झालेला तुम्हाला पाहायला मिळतो.
सो देर इज अ डिफरंट अरेंजमेंट ऑफ कार्बन चेन विद इन द मॉलिक्यूल. म्हणजे कार्बनची संख्या 4च आहे. इन बोथ स्ट्रक्चर number of carbon atoms are 4, but the arrangement of four carbon atom is different within the same molecule. आणि हा यातला सगळ्यात महत्वाचा बदल या चेन आयसोमेरिझम मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. इथं लक्षात येईल की दिस इज द स्ट्रेट चेन, दिस इज द ब्रांच्ड चेन. नाउ व्हॉट इज द रिलेशन बिटवीन टू स्ट्रक्चरल फॉर्म्युले. मग असं असलं तर दोन स्ट्रक्चरल फॉर्म्युलेमध्ये काय रिलेशन असणार आहे. तर टू स्ट्रक्चरल फॉर्म्युले आर डिफरंट, दोन्ही पूर्ण वेगळे आहेत, बट दे आर हॅव्हिंग इक्वल पार्ट्स. आयसॉस means same or equal, meros means parts, isomerism equal parts, and hence they are isomers of each other. म्हणजे structure 1 that is butane and 2-methyl propane are chain isomers of each other because both are having the same molecular formula but different arrangement of carbon chain within the molecule. हा यातला महत्वाचा फरक असणारा आहे. आणि मग चेन आयसोमेरिझम म्हणजे नेमकं काय असणार आहे. तर कंपाऊंड्स हॅव्हिंग द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट अरेंजमेंट ऑफ कार्बन चेन विदिन द मॉलिक्यूल इज कॉल्ड चेन आयसोमर्स अँड द फिनॉमिनन इज नोन ॲज अ चेन आयसोमेरिझम. हे कार्बन 4 पासून आपल्याला आयसोमेरिझम फिनॉमिनन पाहायला मिळेल. फर्स्ट मिथेन आहे, सेकंड इथेन आहे, थर्ड प्रोपेन. यामध्ये इथं आयसोमेरिझम फिनॉमिनन पाहायला मिळत नाही. त्यामुळे कार्बन 4 पासून चेन आयसोमेरिझम हा फिनॉमिनन तुम्हाला पाहायला मिळेल. आता इथं पहा, सिमिलरली पेंटेन मॉलिक्युलर फॉर्म्युला C5H12, आयसोपेंटेन अँड निओपेंटेन आर चेन आयसोमर्स. म्हणजे तुम्ही घरी होमवर्क करू शकता की जर ब्युटेनचं 2 आयसोमर निघत असतील तर पेंटेन ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C5H12 आहे, याचे एन पेंटेन, आयसोपेंटेन आणि निओपेंटेन ही जर स्ट्रक्चर्स काढली तर ती कशी असणारी आहेत आणि मग त्यांना IUPAC नेम काय कसं देणार, ह्या गोष्टीचा अभ्यास तुम्ही यावरनं करावा. म्हणजे तुमचं अंडरस्टँडिंग जास्त होईल. म्हणजे एक गोष्ट समजल्यानंतर त्यावरून दुसरीची कृती करणं हे जर आपण केलं तर निश्चित तो अभ्यास किंवा तो कन्सेप्ट हा तुमच्या लक्षामध्ये लगेच राहू शकतो. ठीक आहे, पुढे जाऊया. सेकंड टाइप इज अ पोझिशन आयसोमेरिझम. पुन्हा एकदा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात येईल की पुन्हा आयसोमेरिझम टर्म आलेली आहे. म्हणजे इक्वल पार्ट्स आहेत, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे. मग पोझिशन हा शब्द आलाय म्हणजे पोझिशन मध्ये कुठंतरी बदल असेल. मग पोझिशन मध्ये बदल याचा अर्थ कुणाची पोझिशन असेल तर एक मल्टिपल बॉन्ड्स असतील की जिथं डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल, किंवा आणखीन एक वेगळा प्रकार आहे की जो जाताना अगदी या एंडला आपण आता या नंतर एक्सप्लेनेशन नंतर एंड करणार आहोत की जिथं तुम्हाला सांगेन, प्रश्न विचारेन, त्यावरनं तुमच्या लक्षामध्ये येत आहे का ते आपण बघणार आहोत. म्हणजे पोझिशन मध्ये फरक असेल तर आणि तर हे आयसोमेरिझम तुम्हाला पाहायला मिळेल, एवढं लक्षात ठेवा. बघूया आता ही दोन स्ट्रक्चर्स पुन्हा दिलेले आहेत. म्हटलंय ऑब्झर्व द स्ट्रक्चरल फॉर्म्युले 1 and 2. ही दोन स्ट्रक्चर दिलेले आहेत. एकाला नाव दिलंय ब्यूट 1ENE आणि दुसऱ्याला नाव दिलंय ब्यूट 2ENE. म्हणजे ही दोन स्ट्रक्चर्स आहेत, ही आता आपल्याला नीट बघायची आहेत. आता या दोन स्ट्रक्चर मध्ये जर पाहिलं तर पहिल्यांदा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे का आपण बघूया. अभ्यासण्यापुढे ह्या गोष्टी सगळ्या चेक करणं गरजेचं आहे. म्हणजे इथं 1 2 3 4 1 2 3 4 नो डाऊट both structures have one and the same number of carbon atoms. आपण म्हणा हायड्रोजन्स किती आहेत, 3 6 आणि 2 8, 3 6 आणि 2 8 म्हणजे C4H8. both are having the same molecular formula that is C4H8 असणारा आहे. मग यामध्ये आणखीन काय बघूया. तुमच्या लक्षात येते का बघा की चारही कार्बन ऍटम्स हे चेन मध्ये आहेत. चेनचं स्ट्रक्चर बदललेलं दिसत नाही. असं कुठेही तुम्हाला दिसत नाही की एक कार्बन वेगळं काहीतरी तयार करतोय. ऑल कार्बन ऍटम्स आर इन अ कंटिन्युअस चेन, एका कंटिन्युअस चेन मध्ये आहेत आणि त्यामुळं दे आर हॅव्हिंग द सेम स्ट्रक्चर ऑफ कार्बन चेन. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये कुठंही कार्बन चेन म्हणजे पूर्वी चेन
आयसोमेरिझम मध्ये कार्बनची पोझिशन बदलली, कार्बन एक ब्रांच तयार करतो, परंतु यामध्ये कुठेही तुम्हाला ब्रांचिंग पाहायला मिळत नाही, त्यामुळे दे आर हॅव्हिंग सेम स्ट्रक्चर ऑफ कार्बन चेन. आता इथं नंबरिंग आपण करूया. इथं या स्ट्रक्चर मध्ये डबल बॉन्ड स्टार्ट फ्रॉम कार्बन 1 2 3 4. So in structure 1 double bond is present between carbon 1 and 2 and hence the name but1ene. इथं तुमच्या लक्षात येईल 1 2 3 4 किंवा इकडं नंबरिंग जर केलं तर डबल बॉन्ड स्टार्ट फ्रॉम कार्बन 2 अँड एंड्स विथ 3. त्यामुळं नाव but2ene. म्हणजे इथं पोझिशन हा शब्द आलाय पहा. पोझिशन याचा अर्थ काय असणार आहे, तर इन स्ट्रक्चर 1 डबल पोझिशन ऑफ डबल बॉन्ड इज इन बिटवीन 1 अँड 2 and in structure 2 the position of double bond is in between 2 and 3. This is the difference. हा यातला फरक तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे पोझिशन ऑफ डबल बॉन्ड इज नॉट सेम, इट इज डिफरंट. आणि म्हणून स्ट्रक्चर 1 and 2 आर पोझिशन आयसोमर्स किंवा but1ene and but2ene are position isomers because both are having the same molecular formula, same structure of carbon chain but differ in the position of double bond. किंवा काही वेळेस ट्रिपल बॉन्ड पण असू शकेल. डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड, मल्टिपल बॉन्ड्स मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मग या पोझिशन आयसोमेरिझम म्हणजे काय आपण व्याख्या बघूया किंवा त्याचा मीनिंग. कंपाऊंड्स हॅव्हिंग द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम स्ट्रक्चर ऑफ द कार्बन चेन but differ in the position of double bond are called position isomers and the phenomenon is called position isomerism. मला वाटतं हे तुमच्या लक्षात राहील. आता जाताना एक तुम्हाला कॅन यू टेल, हे घरी तुम्ही प्रयत्न करायचा आहे. कॅन प्रोपेन 1OL and propane 2OL exhibits किंवा shows position isomerism. म्हणजे तुम्ही आता हे जे पोझिशन आयसोमेरिझम अभ्यासलेलं आहे यामध्ये नावं मी दिलेत पहा, प्रोपेन 1OL आणि प्रोपेन 2OL. ह्याची स्ट्रक्चर्स तुम्हाला काढता यायला पाहिजेत आणि मग तुम्हाला सांगता यायला पाहिजे की काय त्यामध्ये एकसारखेपणा आहे, एकसारखेपणा कशात आहे आणि वेगळेपण काय. जे वेगळेपणा आहे ती आयसोमेरिझमची टायटल असणारी आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे या पद्धतीनं ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवाव्यात. पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये राहिलेले याचे 2 व्हिडिओज तयार करायचे किंवा 3 हा नंतरचा भाग आहे, परंतु पूर्ण व्हिडिओ पहा, समजून घ्या. ह्या खूप बेसिक गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला माहित असणं आवश्यक असणार आहे. हा व्हिडिओ निश्चित तुम्हाला आवडलेला असेल तर या यश अकॅडमी YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जी बेल असणारी आहे, बेल आयकॉन ज्याला आपण म्हणतो, ते नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओ ज्यावेळी रिलीज होईल त्यावेळेस तो तुम्हाला लगेच समजेल की व्हिडिओ रिलीज झालेला आहे. व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहायला शिका, म्हणजे जेणेकरून त्यातले कन्सेप्ट सगळे तुमचे क्लिअर होत जातील. धन्यवाद.